जर तुम्ही रेंटल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही गोष्ट चेक करा की तुम्ही जी प्रॉपर्टी घेतली त्याची किंमत किमान 7% वाढली पाहिजे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जर आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला साधारण लॉंग टर्म मध्ये 15% परतावा मिळतो. सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर साधारण 9% परतावा मिळतो. महागाईचा दर जो आहे तो 7% आहे आणि एफडीचा रेटही त्याच्याच आसपास असतो 7%. आता जर आपण रेंटल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली तर त्याची रेंटल यील्ड साधारण 2.5 ते 3% रेंजमध्ये असते आणि त्या प्रॉपर्टीमध्ये जर 7% ग्रोथ झाली तरच आपण इन्फ्लेशन बीट करू शकतो. जर प्रॉपर्टीची ग्रोथ 4% 5% अशी झाली तर ऍक्च्युली तुम्हाला त्याच्यात नुकसान होतंय. ती प्रॉपर्टी तुम्ही विकून दुसऱ्या ऍसेटमध्ये शिफ्ट होणं इज रेकमेंडेड. त्यामुळे आत्ताच जा, कॅल्क्युलेशन करा. ज्या प्रॉपर्टीज प्रायमरीली पोस्ट डिमॉनिटायझेशन इरामध्ये घेतलेल्या आहेत त्यांच्यामध्ये अप्रिसिएशन कमी होतंय. जुन्या प्रॉपर्टीज ऑलरेडी अप्रिशिएट झालेल्या आहेत. कॅल्क्युलेशन करा आणि मग निर्णय घ्या.